तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तळकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा अक्कलकोटमधला दुसरा दिवस, कारण काल रात्री आम्ही अक्कलकोटमध्ये आलतो आणि ह्या इथं थांबलेलो. ह्या इथं रूम्स आहेत तिथं स्वतंत्र पलंग व्यवस्था, तिथं आम्ही थांबलेलो. आणि विषय असा सोन्या की तुम्ही जर आदल्या दिवशी अक्कलकोटमध्ये आला तर शक्यतो इथं मंदिराच्या ज्या ट्रस्टच्या रूम आहेत तिथं तर राहा, बाकीचं कुठं जाऊ नका, प्रयत्न बी करू नका. प्रयत्न म्हणजे बाहेर जाऊच नका. शक्यतो काय भेटेल तिथं इथंच राहतो म्हणावं. इथं काय असेल ते आम्हाला इथल्या इथं द्या, आम्ही इथंच राहतो म्हणावं. आमचा काय वेगळा विषय नाही. ह्या इथं पण अतिथी निवास आहे, पण ती तुम्हाला ऑनलाईन प्रायव्हेट बुक करावं लागतं. ऑनलाईन तुम्हाला भक्त निवास वगैरे पलीकडच्या बाजूला इथं 2-3 भक्त निवास आहे. गंठतय जरा आम्ही बी गंडलोय. आणि काल रात्री आम्ही सगळं फिरून काढले इथं. काल रात्री आम्हाला काहीच माहीत नव्हतं, पण सगळं फिरून काढलं. त्यावेळेला आम्हाला कळालं काय काय विषय, कसा विषय घेतला. तर हां, फिरलं पाहिजे जरा घेतलं. आणि सध्या आम्ही निघालो सकाळ सकाळी दर्शन घ्यायला. पहाटे 5ला उठणारं कार्यकर्तं 6 वाजले तरी काय गाई होत जागच येणार. गजर वाजला पण आम्हाला काही कळालंच नाही की गजर वाजला आहे बाबा, काय झाला विषय. तर चालायचं तेवढं, त्याला पर्याय नाही. देऊळ बंद टू हार्ड. तर चालतं तुम्हाला जाता जाताना इथली किरकोळ माहिती देत जातो मी, कारण तुम्ही पण आला तर परत तुम्हाला ताप नको. तुमचा त्रास कमी, आमचं काम आहे त्रास कमी करायचं. तुमचा त्रास जास्त होईल हे असं आम्हाला बघायला नाही, तुमचा त्रास कमी होईल हे आम्हाला बघायचं आहे. तर ह्या इथे आहे, इथंच आम्ही बुक केलं होतं. आणि इकडं बुक केल्यानंतर तिकडल्या बाजूला मिळालं. इथं काय रूम वगैरे अवेलेबल नव्हत्या काल, कारण सगळेजण स्टेला चालते पहाटे 5च्या आरतीला. त्यामुळं यात्री बोन ह्या इथं आम्ही बुक केलं होतं. आणि ह्या काकांनी सांगितलं की तिकडच्या बाजूला आहे आपलं, तिकडं जाऊन करा. तर इथं काय बुक करू नका. बुक केलं तर चालतंय, फक्त रूम भेटली तर बघा इथं, नाहीतर इथं काय बुक करू नका. आणि लईच अर्जंट असलं बाहेर जाऊ नका, इथंच घ्या मग. हां, आणि इकडं प्रायव्हेटवाल्यांचं आहे सगळं. इकडं सगळं VIP वाल्यांचं आहे. VIP सोन्या काल रात्रीचं VIP बघितलं आम्ही. त्यांची थोडीशी गाठ घेतली. काय आम्हाला काही एवढंही झालं नाही. VIP वाटलं नाही तिथे, गांडू वाटलं एकदम VIP. इकडं VIP बघा, इकडल्या बाजूला VIP. आणि इकडं तुम्ही ह्या इथं आला का नाही, ह्या इथे एक धातुशित्रचा हॉल आहे. कारण इथनं ह्याला जेवणासाठी रांग जाते का नाही, महाप्रसादाची रांग येत नाही. तिथनं जरा आत गेला का नाही, तिथं तुम्हाला धातुशिल्प वगैरे सगळं म्हणजे अँटिक पीस आहे तिथून शिवाजी महाराजांच्या काळातलं ते बनवलेलं वगैरे सगळं इथं बघायला भेटलेली. 20 रुपये तिकीट आहे, जास्त नाही. तुम्हाला जर टाईम असलं तर संध्याकाळचं जाऊन या. आम्ही पण जाऊन जरा बघून आलो. चांगला एक नंबर सोय भारी आहे. आणि इथनं इकडल्या बाजूला पुरुष, इकडल्या बाजूला महिला, असं करत ह्या इथनं रांग जात्या. तिथनं अशी जाऊन पुढं जाऊन परत ना आतल्या बाजूला तिकडे जात्या. आणि मग तुम्हाला आतल्या बाजूला प्रसाद मिळतोय. तर प्रसादाचा हॉल बिल कसा आहे ते जरा बारीक कुठे जाऊतो तुम्हाला ती बघून घ्या. आणि इकडं बघा फोटोशूट चालू आहे काक्यांचं फोटोशूट. तर चालतंय. आणि ह्या इथे यात्री निवास आहे. इथं पण तुम्ही आत गेला तर तुम्हाला ह्या इथल्या बाजूला पण सगळं भेटेल, रूमचं वगैरे सगळं हॉल टाईपमध्ये. ओके चला. तर इथल्या बाजूला पण तुम्हाला भेटेल. आम्हाला काय माहिती नव्हतं, आम्ही इथं काय आत गेलो नाही. आम्ही आत गेलो असतो तर आम्हाला भेटलं असतं, माहीत असतं तर गेलो असतो. बघा ह्या इथं ह्या इथल्या बाजूला हिकंड आला का नाही डायरेक्ट तुम्ही, हे असं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथंच आहे ह्या इथल्या बाजूला. तर एवढा विषय आहे. आला तर इथं या, इथं एकदा इथं नाही म्हणलं तर पुढच्या बाजूला जावा. हां, जर इथं तुम्हाला होय म्हणली बाबा हा इथं, तर इथंच घ्या. माझ्या मते आम्ही तिकडे खाली घेतल्या आणि सामान वगैरे तिथंच ठेवून आलो. सगळं आमचं जी मौल्यवान सामान आहे ती सगळं सोबत घ्या. पाकिट तुमचं काय असेल ते XYZ, इकडे सोनं चांदी हिरं मोती आणलं असलं तर संकट घ्या आणि संकट घेऊन जावा. तर तिथनं एक कपडा लागतात तिथं ठेवा, तेव्हा कोण नेत नाही. अंडरपॅन्टला होलं पडले की कोण घेऊन जाणार तुमची, तिथं काय कोण नेत नाही. तर चालतंय. आता आम्ही दर्शनाकडे आपल्याला नाही तर चालतंय. आता आम्ही दर्शन करण्यासाठी निघालो मंदिराकडे. तर इकडल्या बाजून 1 ते 1.5 किलोमीटरचा असा प्रवास आहे. तुम्ही शतपावली करत जाऊ शकताय. काय म्हणा दाद्या, आंघोळी वगैरे करून पाठ निघालाय, दर्शन गेलं पाहिजे म्हणा घेतलं पाहिजे. तर चला. आणि इथं काही काल रात्री दावलं तुम्हाला सगळं हे तुम्ही बघितलंच असेल. आणि इकडल्या बाजूनं इकडल्या बाजूनं बाहेर येतंय, प्रसाद घेऊन बाहेर येतंय. आणि इकडल्या बाजूला हे प्रसाद घेऊन जिथनं बाहेर येतंय तिथल्या समोरच हे असं आहे बघा, अक्कलकोट विजय आहे स्मारक, सदन आहे ना सभागृह वगैरे. इथल्या बाजूला आतल्या बाजूलाच मूर्ती आहे. काल रात्री जाऊलच तुम्हाला काय म्हणायचं आहे. आता मी निघालो दर्शन घेण्यासाठी. हे जरत आहे
हा त्यांच्या गाड्या आहेत त्या जुन्यातल्या, बघितलं काल रात्री सगळं घेतलं आहे मी. भावा कुठलं गाव? संभाजीनगर. ओकेच, चला भेटून बरं वाटलं भाऊ तुला. तर त्यांच्या गाड्या आहेत त्या ट्रस्टच्या, ज्या वेळेला कुठलं जन्मजय सिंग राजे वापरत होतं का नाही, त्या गाड्या जुन्या त्यांच्या मर्सडीज आणि ती चेरवुलेट आणि मर्सडीची गाडी आहे ती, तो विषय आहे. तर इथनं आली की डायरेक्ट समोर जायचं, समोर गेले की तुम्हाला असं काहीतरी एरिया दिसेल, त्यातनं सरळ गेलं का नाही सरळ मंदिरात जाते. तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया, कारण तिकडल्या बाजूला जास्त मोबाईल वगैरे अलाउड नाही, मंदिरात अलाउड नाही, बाहेरच्या बाजूला गेलं तर चालतंय. काल रात्री आम्ही जरा डेमो घेतला, तेव्हा काय टाकला नाही हा डेमो काय टाकला नाही. तर इकडं आला की तुम्ही डायरेक्ट इकडं जायचं, म्हणजे तुम्हाला भक्त निवासच्या वगैरे रूम वगैरे भेटतील तिकडं. सोन्या काय म्हटलं चालू झालं का नाही? डायरेक्ट कशाला? आता तुळजापुरात तिथं पुकरत होती की आम्ही पैसे घेत नाही डायरेक्ट दर्शनाचं, मुख दर्शनाचं. त्याचं कसं आहे, डायरेक्ट आले आम्ही घेतोय, हे करतोय ते करतोय त्या गावात धरून. हा हीच जरा पैसे वाढायचा मार्ग घेऊचा जाम, पैसे लय उडते असं प्रत्येक ठिकाणी चालू आता असं विषय हार नाही. आलो माग आलो दादा, पाया पुढून माग आलो, दर्शन घेऊन मागे येतात त्या दाद्याकडं लावून जाऊया. काय म्हणा सोन्या, जरा आम्ही देवाला आलो ही कळायला पाहिजे इच्या गावात. आणि गर्दी वगैरे आज जास्त काय नाही, कुठं आहे मार्ग, गर्दी वगैरे जास्त काय नाही, तेवढी आहे लय नाही एवढी गर्दी. सोन्या गर्दी कमी झालेला, सकाळी लवकर आलो असतो पहाटे 5 वाजता. तिसऱ्यांदा दर्शन आहे काय? इच्छा गाव तिसऱ्यांदा दर्शन करायला आलाय भाऊ. तर गर्दी वगैरे काय नाही, फेऱ्या वगैरे असते त्या सकाळी 5:30 चालू होत्या. जर तुम्ही 5:30 आला तर ह्या इथं तुम्हाला रांगेतून जायला लागतंय. आणि आत्ता आम्ही जरा लेट आलो, गर्दी वगैरे आज जास्त काय नाही, दर्शन आमचं खट्ट होईल, डायरेक्ट एंट्री आहे. तर चप्पल स्टँडवर चप्पल ठेवतो आणि आज जाऊन दर्शन घेऊन येतो मित्रांनो, लगेच 0 मिनिटात. तर दर्शन वगैरे आमचं झालं आता जस्टच. आणि सोन्या इकडं आहे, सोन्या आणि मी सध्या बसलो इथं जरा स्वामींच्या इथं मंडपामध्ये, जरा 2 मिनटं जरा थांबावं म्हटलं, आणि थांबून परत आले की आपलं मार्क म्हणून गणगापूरला करायचं आहे लगेच थोड्या वेळात. तर चालतंय, तर मोबाईल वगैरे अलाउड आहे तसा, प्रत्येकजण आता मोबाईल घेऊन काय मोबाईलवरच आहे, प्रत्येकजण बघू शकता. फोटो काढण्याचं व्यवस्था आहे प्रत्येकजण बऱ्यापैकी. तर चालतंय, क्षणभर बसतोय आणि क्षणभरानं आपलं मार्कर म्हणून लगेच गणगापूरच्या साईडनं करायचं आहे. तर दर्शन वगैरे आता जस्टच आमचं झालं आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालो चप्पल स्टँड कर, कारण आमची चप्पल वगैरे तिकडे ठेवली ती. आणि दर्शन 1 नंबर झालं टाकाटक, आणि दर्शन कट झालं. आणि कार्यकर्ता दुसऱ्यांदा भेटला बघा, ह्यो दमलाय जरा बसला बघा इथं दमलाय कार्यकर्ता भेटला. तर त्यानं आम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली इथली, त्याला लय नॉलेज आहे इथलं, तो लय फिरून आला इथलं. तो म्हणला सारखंच असणार आहे. आज सकाळचं म्हणला नाही, 3 वेळा दर्शनाला गेलो, 3 वेळा दर्शन घेऊन आलो स्वामींचं म्हणला सकाळचं. तर दर्शन वगैरे झाले, गर्दी काही एवढी जास्त नाही. आणि सध्या आम्ही निघालो आमच्या चप्पल स्टँड कर चप्पल आणला, कारण तुळजापुरात जी गोष्ट घडली त्याच्यावर आम्ही जास्त शिकलो की बाबा स्टँडलाच द्यायचं, बाकी कुठं काही द्यायचं नाही, कारण तिथनं गायब झालेलं कळत नाही. तर चालतंय, चप्पल वगैरे घेऊन येतो आणि गणगापूरला आपलं मार्क म्हणून थोड्या वेळात चालू करूया आता लगेच. तर सध्या दर्शन वगैरे सगळं झालं, चप्पल स्टँडवरून चप्पल वगैरे आणलं, जरा प्रसाद वगैरे घेतला घरच्यांच्यासाठी, रंगीबिरंगी पेढ वगैरे घेतलं. आणि आता नीट गोल आम्ही निघालो रूमकडनं बॅगा वगैरे घ्यायच्या परत प्लॅटिन आपली VIP एरियात लावल्या हलवून नाही देत ना रात्री अजिबात. मग तिथनं आता गाडी वगैरे घ्यायची आणि नीट गोल आपलं मार्क्रमण आता गणगापूरच्या दिशेनं करायचं आहे. तर चला जर्नी स्टार्ट करूया गणगापूरच्या दिशेनं. एक 80 किलोमीटर आहे इथनं. कसा विषय होतो बघूया, जाताना पावसाचं आणि कसं वातावरण आहे, कारण ढगाळ व्हायला लागले हळूहळू आणि गाड्या वगैरे मागणी येत असते तिथं. अचानकपणे दचका देतोय कोणतरी. हां
तर चालतंय, चला जाऊया बॅगा वगैरे घेऊन आपलं मार्क म्हणून लगेच बाहेरच्या दिवशी चालू करूया. आता बाहेर गेल्यानंतर बोलू कसा कसा विषय होता आपला, बघूया. चलो.